मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकातील बोलणारी नदी ही गोष्ट पाहणार आहोत. मुलांनो, ही आहे लीला. ही तुमच्यासारखी चौथीत आहे, पण ती खूप खोडकर आहे. लोकांना त्रास द्यावा असं तिला वाटत नाही, पण तिला खोड्या काढायची खूप हौस आहे. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला आणि तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. त्यावर आई म्हणाली, नको खाऊ. ताई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणजेच कोण सांगा? बरोबर, तिची आजी. ती म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावं? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण मुलांनो, नदी कधी बोलते का? नाही ना. मग लीला स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा अन पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी मी, नदीबाई. माझं ऐक बरोबर. मग लीला पळत बर्फावाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवं ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले शाळेत जायचं नाही म्हणजे शाळा बुडवावी. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. आई म्हणाली, नको बुडवू. माई म्हणजेच तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा बुडवू नकोस शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. मग लीला चिडली. कुणीच कशा शाळा बुडवू देत नाही. शाळेत जाते असं सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा. काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आईला अन माईला पण सांगितले होते. त्या तिघांनी लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजेच लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारले. भोला बाबा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्यावर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढेच नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामे. आई, यात एक पण पेढा नाही, लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले.
मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8, नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली, आई नीलावर ओरडली. अगं हो, तूच म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली, पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला अन म्हणाली, ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली अन डबा घेऊन आली. लीला अन नीला, घ्या एक एक पेढा अन खेळायला पळा. पेढा मिळाला असं म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. या गोष्टीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.